असं काय होतं मित्रांनो ज्यामुळे आम्हाला जंगलात येणं महागात पडतं? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हाय गाईज, स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉग मध्ये. तर आज काय कॉलेज जाणं झालं नाही कारण गाडीचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी आज कॉलेजला गेलो नाही आणि तसं पण स्पोर्ट चालू आहे. हा तर बाकी सगळं मरू दे. आजचा व्हिडिओ मी का बनवतोय खास कारण आम्ही जातोय आज कनेरी येण्याला आणि मी एकटा नव्हतो. माझ्यासोबत होते अत्तो आणि साई मामा आणि सोमवार असल्यामुळे साई मामा सुट्टी आहे. नाहीतर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की मी कॉलेज बुडवत नाही कधी. तर मित्रांनो आम्ही पोहोचलो आमच्या पहिल्या स्पॉटवर जिथं कनेरी आम्हाला भेटली. मस्त तिथं पहिलं नवं केलं बाई कनेरीचं, वर्षात एकदा भेटतात खायला. त्यामुळे मित्रांनो आम्हाला जास्त धाव लागली म्हणून आम्ही पुढचा प्रवास चालू केला. तर मित्रांनो आम्ही आलोय कनेरी आमच्या अंगाशी नको होते झालं. वाटच नाही मित्रांनो कुठे दिसतोय. वाट काढत जात आहे मी बघा. आणि हा मित्रांनो तसंच काहीतरी झालं होतं आणि जरा चांगल्या वाटेला आल्याच्या नंतर आम्हाला जरा जीव आला कारण एकदम बेकार वाटत होतं. त्यानंतर मित्रांनो आम्हाला अजून एक शॉर्टकट दिसतो तर आम्ही त्या शॉर्टकटने जायचं ठरवलेलं. 1 2 3 आणि जाणं आम्ही इथून आता ऍडव्हेंचर करत. ये आज का सफर हो गया हसीन. तर मित्रांनो अशा तऱ्हेने माझ्या गाण्याला एक लाईक तो बनत आहे. तुझं इकडनं उतरायचं ठरवलेलं आहे. जास्त आहे पण जगलं वाटलं तर परत येईन. तर फायनली मित्रांनो एवढं स्ट्रगल केल्याच्या नंतर आम्ही पोहोचलो खाली आमच्या मेन स्पॉटवर जिथे आम्ही मासे पकडतो. मित्रांनो हा स्पॉट मी पावसाळ्यातून दाखवलाय ब्लॉग मध्ये. सो मित्रांनो तो ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर जाऊन युट्यूबला किंवा माझ्या इंस्टाग्राम पेजवर सुद्धा बघू शकता. एवढं सगळं फिरून झाल्याच्या नंतर मित्रांनो आम्ही इथून निघालो घरी. किती गंजे भेटले रे दाखव. तेरे ही है भिकारी. एक टेडे खात. आता कसं भेटले आता कसं एक टेडे खात तुला किती भेटले. भिकारी मित्रांनो मला बघा केवढे भेटलेत. एवढीशीच. दिया ना तुझे. इतना किया और इतना ही मिला. इतने से इतना ही मिलता है. ठीक है हमारे पास भी है. इसके पास इतने देखो. दिखाओ किसी में दिखाओ. हमारे पास बहुत माल बहुत है. ये देखो ये साला डाकू है इतने नंबर का. नहीं मिलेगा आता मित्रांनो निघायचं मन नव्हतं पण आता निघायला लागणार कारण ऊन पण भरपूर होतंय आणि भूक सुद्धा लागली होती. तर मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाईप करा कोकण. मला बघायचं की तुमच्यातले किती जण कोकणकर आहेत. सो मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. पण भेटूया अशा एका नवीन ब्लॉग मध्ये.